नमस्कार, मी माधुरी वैद्य. सलग 3 लोकसभा निवडणुका जिंकत माननीय नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून काम पाहिल्याचा विक्रम प्रस्थापित केला. याआधी तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता. अर्थात या दोघांची तुलना करणं अयोग्य आहे, कारण त्यांनी 2 वेगळ्या काळामध्ये काम केलं. ज्यावेळी पंडित जवाहरलाल पंतप्रधान होते त्या काळाची गरज वेगळी होती आणि आत्ताच्या काळाची गरज वेगळी आहे. पण संजय राऊत यांना हे कोण समजावणार? त्यांनी पत्रकारांना सांगितलं की जवाहरलाल नेहरूंनी जे काम करून ठेवलं आहे तसं कोणतं काम नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आता बात निकली है तो दूर तक जाएगी. ते पुढे असं म्हणाले एका प्रश्नाला उत्तर देताना पत्रकाराच्या, की मोदींची जी घोडदौड आता पंतप्रधान पदाची चालू आहे त्याच्या खाली लोकशाही तुडवली गेली, न्यायव्यवस्था तुडवली गेली आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगही तुडवला गेला. आता हे किती हास्यास्पद आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्यानंतर जी लोक बांगलादेशमधून अवैध रीतीने भारतात आली होती, पश्चिम बंगालमध्ये आली होती, तीच लोक हजारोंच्या संख्येने पुन्हा बांगलादेशमध्ये आपलं सर्व सामान घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा अर्थ काय? राहुल गांधी, संजय राऊत, इतर काही नेते, त्याचप्रमाणे काही पत्रकार हे अपशब्द वापरून नरेंद्र मोदींबद्दल बोलतात. काही लोक त्यांच्यावर मीम्स करतात आणि हे सगळे तुरुंगाच्या बाहेर आहे. त्यातलं कोणीही तुरुंगात नाही. याचा अर्थ लोकशाही जिवंत आहे. आता या आधी महाराष्ट्रामध्ये काय घडलं होतं? या आधीच्या सरकारने एका अभिनेत्रीने फक्त एक तिला आलेली कविता फॉरवर्ड केली सोशल मीडियामध्ये आणि ती राज्यकर्त्यांना पटली नाही, आवडली नाही, म्हणून त्यांनी तिला जेलमध्ये टाकलं. संजय राऊत हे विसरले आहेत असंच दिसतंय. पुढे संजय राऊत असं म्हणाले की जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि देशासाठी आपली काही जमीनसुद्धा समर्पित केली, जिची किंमत आज 80,000 करोडच्या आसपास आहे. अगदी बरोबर आहे. पण संजय राऊत हे विसरले की अक्साई चीन हा जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 साली, तेव्हा भारताच्या नकाशात दाखवला गेला होता आणि त्यानंतर चीनने त्यावर रस्सा बांधणीचं काम सुरू केलं. अर्थातच मंत्रिमंडळामध्ये त्यावर चर्चा झाली. तेव्हा नेहरू अगदी सहजगत्या असं म्हणाले की तिथे तर गवताचं एक पातंसुद्धा उगवत नाही. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा रोख असा होता की नापीक जमिनीवर जर चीनने रस्ता बांधला असेल तर आक्षेप घेण्याइतकं काही घडलेलं नाही. हा गाफीलपणा भारताला खूप महागात पडला. त्यानंतर आपण हिंदी चिनी भाईभाईचे नारे ऐकलेच आणि चीनने भारतावर आक्रमण केलं, भारताला युद्धाच्या खाईत लोटलं. आता ह्याची किंमत कोण करणार? हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकरांचा आणि नेहरूंचा या संदर्भात मतभेद झाला आणि तो इतका टोकाला गेला की बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. नुकसान कोणाचं झालं? मंत्रिमंडळाने एक उत्तम कायदे पंडित गमावला, सी.डी. देशमुख. सध्या कोणतीही निवडणूक आली की संजय राऊत आणि कंपनी हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आणि तसं कारस्थान चालू आहे असं जोरजोराने बोलत असतात. पण कित्येक वर्षापूर्वी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय जवळपास नेहरूंच्या सरकारने घेतलेला होता. मुंबईसह महाराष्ट्र होतं. त्याचा अनादर झाल्याची भावना निर्माण होऊन
आणि नेहरूंचा तो निर्णय केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याचा पटला नसल्यामुळेच सी डी देशमुख यांनी राजीनामा दिला. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना नेहरू लियाकत पॅक यात आक्षेप होता. त्यांना हे पटलेलं नव्हतं, कारण पाकिस्तानमधून आलेले निर्वासित हिंदू, त्यांची सोय आणि त्याचप्रमाणे त्या काळच्या पूर्व पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होत असलेले अत्याचार यावरचे उपाय या दोन्हीच्या बाबतीत ते समाधानी नव्हते आणि त्यामुळे त्यांना ते मंजूर नव्हतं. परिणामी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राजीनामा दिला आणि एक स्वतंत्र पक्ष काढला, जो आज भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखला जातो आणि तो भारतातच नव्हे तर जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. आपल्या मंत्र्यांना, जे कार्यकुशल आहेत, जे बुद्धिमान आहेत, त्यांना जपणं, त्यांना सांभाळून मंत्रिमंडळात ठेवणं हे पंतप्रधानांचं कर्तव्य असतं आणि नेहरू त्यात कुठेतरी चुकले असं म्हणावं लागेल. आणि या उलट ऑपरेशन सिंदूर झाल्यावर मोदींचा निर्णय बरोबर होता हे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जगासमोर मांडलं आणि जगाला ते पटवलं. तेव्हा दोन पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीत असलेला हा लक्षणीय असा फरक आहे. आता मोदींनी काय केलं तर यादी बरीच मोठी आहे, पण तरीही काही ठळक उदाहरणं तर देता येतीलच. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न नुसतं दाखवलं नाही तर त्यावर कामही केलं. आज युद्धसामुग्री आपल्या देशात त्याची निर्मिती होते आणि ती निर्यातसुद्धा होते. त्याचप्रमाणे मोबाईल हँडसेट भारतात तयार होतात आणि ते निर्यातही होतात. शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकारने राबवलेल्या आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला बळीराजा योजना जे दिली त्याच्या अंतर्गत आज महाराष्ट्रात 100 धरणांवर काम झालं. UPI ची निर्मिती मोदी सरकारच्या काळात झाली. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत आता भारत हा जगाचा मार्गदर्शक बनलेला आहे. आणि या सर्वांमुळे आणि त्याच्यात आणखीन एक मोलाची भर जी आत्ता मध्यंतरी पडलेली आहे ती अशी की आता चालू असलेल्या युद्धात, सध्या जे इस्रायल अमेरिका वर्सेस इराण युद्ध चालू आहे, त्यामुळे तेल आणि इंधन याचा तुटवडा आणि दरवाढ नित्यनेमाने होते आणि भारत तर तेलाचा मोठा आयातदार आहे. अशा वेळेला 2-3 देशांवर अवलंबून न राहता मोदींनी झटपट निर्णय घेऊन 40 देशांबरोबर या संदर्भातले करार केले. त्याचप्रमाणे इतर ऊर्जा जशी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन मिश्रित इंधन, इथेनॉल मिश्रित इंधन याच्या वापरावर सुद्धा जोर देण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. आजच एक बातमी आलेली आहे की हायड्रोजन युक्त इंधन जर घेतलं तर दरामध्ये सवलत मिळणार आहे. त्याचप्रमाणे नुकताच एक मोठा ऊर्जेचा शोध लागलेला आहे. समुद्र मंथन या योजनेखाली ऑइल इंडिया लिमिटेडने ज्या खोल समुद्र विहिरी लावल्या होत्या त्यामध्ये 2 ठिकाणी अंदमानच्या आसपास नैसर्गिक वायू सापडलेला आहे. आणि त्यामुळे असं निश्चितपणे म्हणता येईल की मोदीजी हे सर्वच क्षेत्रांवर नजर ठेवून आहेत आणि भारताचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. विकसित देश हा 2040पर्यंत करण्याचं स्वप्न त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. त्यामुळे निश्चितच मोदी है तो सही है हे म्हणणं
योग्य आहे. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.